रविवारी 23 नोव्हेंबरला परनाळे येथे साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक पार पडली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 14 ते 15 वर्षांमध्ये ही निवडणूक झाली नव्हती। या दीर्घ काळानंतर निवडणूक झाल्यामुळे विरोधी पक्षाचा भ्रष्टाचार आणि काळा बाजार उघड होईल याची भीती निर्माण झाली होती। या तणावामुळे दोन गटांमध्ये जोरदार तुंबळ हाणामारी झाली। हाणामारीमध्ये 4 व्यक्तींना दुखापत झाली असून त्यातील अमृत विजय दुमाडा यांच्यावर बोईसर येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। यावेळी विरोधी पॅनलचा पराभव झाल्यानंतर जय वाघोबा देव सहकार पॅनलच्या उमेदवारांना आदिवासी वाचक शिवीगाळ करून मारहाण केली। विशेष म्हणजे ही रांगडी धूमचक्री पोलिसांसमोरच उडल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली। या घटनेच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। तर न्यूज पोलीस रिपोर्टरची टीम प्रत्यक्ष स्थळी जाऊन घटनेच्या परिस्थितीची चौकशी केली आहे, ती आपण पाहूया। नाव काय तुमचं? अमृत विजय दुमाडा। रविवारी जी घटना घडली होती नक्की काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी साने गुरुजी कोऑपरेटिव्ह प्रॉमिन सोसायटीचं इलेक्शन होतं। ते इलेक्शनमध्ये आम्ही जिंकून आले आणि समोरची पार्टी हारली। त्याच्यानंतर त्यांनी शिव्या द्यायला चालू केलं। घटना किती वाजता झाली? 4:30च्या दरम्यान। मग त्यांनी शिव्या घ्यायला चालू केलं। तिथे अरविंद संखे त्यांनी स्टार्ट केलं की आदिवासी लोकांना मी बघून घेतो, मी बघून घेतो, आमच्यासमोर उभे राहायची लायकी पण नाही मिळत त्यांची। आणि नंतर मग त्याचा मुलगा कुंदन अरविंद संखे त्याने म्हणते तुमची कशी गाण मारतो, ते आदिवासी लोकांची कशी गाण मारतो ते मी बघून घेतो। नंतर मग त्याचा छोटा मुलगा दीपेश अरविंद संखे तो बोलतो तुम्हाला मारून टाकेल 9च्या 9 जणांना, असा हा बोलला। आणि नंतर प्रमोद पिंपले तिकडनं धावत गेला आणि आमच्या दुसऱ्या सभासद होते त्यांच्यावर अटॅक केला। एकूण तुमच्या व्यतिरिक्त अजून किती जणांना मारले? 4 जणांना। तुम्हाला कुठे कुठे मार लागले? मला पूर्ण बॉडीला लाथा मारल्यात। आणि संजय पिंपले करून आहे ना, त्याने माझ्यावर पहिला अटॅक केला, मला पाडलं आणि नंतर मग हे 4 जण धावून आले आणि नंतर माझ्या डोक्यात पूर्ण अंगावर लाथा मारल्या, छातीत मारल्या आणि हे बोटाला त्यांच्या हातात काय होतं माहीत नाही, त्या डोक्यात मारत होते। तर ते मी अडकवायला गेलो तर माझं बोट हे वाकडं झालं। तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, बोटाचं काय ऑपरेशन झालेलं आहे का? हो। कधीपासून ॲडमिट आहे? रविवारपासून आहे। 6च्या दरम्यान, 6-6:30 मग नंतर एकंदरीत ज्यावेळेस जी घटना घडली त्यावेळेस पोलीस पण होते ना? हां, पोलीस होते। मग त्यांनी कसं सहकार्य केलं? त्यांनी माझ्या मनात आहे की ते त्यांच्याच साईडने होते। कारण की आम्ही जेव्हा इलेक्शन चालू झालेलं ना, तेव्हा बूथच्या 100 मीटर माणसं उभे राहायला पाहिजेत ना, ते हे लोक 5 मीटरच होते। आणि आम्ही 3-4 वेळेला जाऊन सांगितलं तरी ते लोक हालत नव्हते तिथून। पोलिसांचं सहकार्य नाही। तुम्ही रविवारपासून ॲडमिट आहेत, आज मंगळवार आहे, 2 दिवस झालेले आहेत, कोणी पोलीस आलेले का? नाही, कोणीच येऊन नाही गेले? नाही, कोणीच नाही येऊन गेलं। मग तुमचं काय आहे नक्की, म्हणजे पोलीस कोणाच्या बाजूने आहेत? त्यांच्या बाजूने आहे म्हणून तर ते लोक आले नाही ना। आणि पोलीस असताना एवढं मारहाणी झालेली आहे, तेव्हा सोडवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी आलेले की नाही? कोणीच नाही आलेलं, त्यांचीच माणसं होती फक्त। आणि तुम्हाला एवढं मारलं तेव्हा किती जण एकूण, म्हणजे तुम्हाला शुद्ध तरी होती का? स्टार्टिंगला जेव्हा त्यांनी अटॅक केला तेव्हा शुद्ध होते आणि ते सांगून मारत होते आदिवासीच्या ह्याच्यावरून। तो बोलतो तुम्हाला इकडे राहून पण देणार नाही असं करू, म्हणजे धमकी देतात? हां, धमकी देतात। तुम्हाला भीती आहे का तुमच्या जीवितास धोका आहे? हो आहे, कारण हे कधी काय आता, आणि ज्यांनी मारलं ते बिगर सभासद पण आहेत। आता त्या लोकांनी बिगर सभासदने मारलं तर पुढे जाऊन हे लोक कुठे पण काही पण करू शकतात। तुम्हाला एक भीती आहे? हां, ही भीती आहे आम्हाला। आता समज आम्ही त्या बॉडीने आमची निवडून आले, आता आम्ही त्या ऑफिसला गेलो तर तिथे पण आम्हाला भीती आहे, ते लोक काही पण करू शकतात। आज पोलिसांच्या समोर एवढं हे केलं त्यांनी पोलिसांच्या समोर, तर मग हे आम्ही एकटे असले तर हे काही पण करू शकतो। तुमचं पोलीस प्रशासन असून सुद्धा ही घटना झालेली आहे, तर आपण रस्त्यावर एकटे किंवा कुठे फिरणार असेल तर तुम्हाला भीती आहे? हां, भीती आहे। आणि मी जेव्हा हे प्रकरण झालं आम्ही मग पोलीस स्टेशनला गेलो, तिथे गेल्यानंतर मग चक्कर आली मला।
मग तिथपासून मला थोडं पुढचं तेवढं माहीत नाही. म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला गेलेले, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पण सहकार्य कसं मिळालं? नाही, काही नाही, आमचीच लोक घेऊन गेले. तुम्हालाच घेऊन गेले? हां. मग तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर FIR केली का लगेच, किंवा काय केलं का? तेवढं लक्षात नाही. ते काही पावती काहीतरी बनवली आणि लवकर हलवा याला हॉस्पिटलला घेऊन जावा. तुमची आता मागणी काय आहे? कारण पोलिसांनी पण तुम्हाला सहकार्य केलेलं नाहीये, पुढे जाऊन तुमच्या जीवितास धोका आहे का? ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ना त्यांना शिक्षा मिळावी. कारण शिक्षा मिळावी. कारण की आज माझ्यावर केला, आता उद्या दुसरे आमचे सभासद त्याच्यावर करू शकतात. जर सभासद नाही दुसऱ्यांवर पण हे करू शकतात, यांना सवय पडेल. तुमचा परिवार पण आहे त्याच्यामुळे मला एक भीती आहे. भीती आहे. हे लोक काय पण करू शकतात. पोलिसांच्या समोर यांनी असं केलं आहे तर मग कुठे पण हे लोक परिवार पण अटॅक करू शकतात. हे लोक आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनाच विचारूया. करता पुरुष 2 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांना काय वाटतं आणि त्यांना भीतीसुद्धा आहे का पुढे जाऊन माझ्या परिवाराचं काय होईल का? त्यांनाच विचारूया, काय बोलणार? रविवारपासून ही घटना झाली. रविवारपासून हॉस्पिटलमध्ये तेव्हापासून कोणी पोलीस वगैरे आले नाही स्टेटमेंट घ्यायला, आणि एकटाच कमावणार आहे. मुलं पण शाळेत जातात, कधी काही मुलांना पण केलं तर भीती आहे मला. पोलिसांचं सहकार्य कसं आहे? म्हणजे त्या लोकांनी यायला पाहिजे होती इकडे आणि स्टेटमेंट घ्यायला पाहिजे होती की कसं काय झालं काय वगैरे सगळं. पोलीस कुठेतरी दुजाभाव करतात का श्रीमंत आणि गरिबामध्ये? तसंच करत असते ना, म्हणून ते आले नाही इकडे. तुम्हाला काय आहे, आरोपीला अटक करायला पाहिजे, लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे. आज आपण तारापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. 23 तारखेला रविवारी नोव्हेंबरला साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी त्या दिवशी मतदान पार पडलं. मतदान पार पडल्यानंतर मतदान सुरळीत पार पडावं यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तरीही मतदान झाल्यानंतर 2 गटामध्ये तुंबड हाणामारी झाली. एवढी मोठी हाणामारी झाली का आत्ता त्यामधले ॲडमिटसुद्धा आहेत. हात बोट फ्रॅक्चर झालेला आहे आणि काही भूमिका ह्या संशयास्पद आहेत. त्या पूर्ण नक्की घटना काय झालं, त्या दिवशी काय झालं होतं ते सविस्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि पुढची भूमिका काय असणार आहे त्याबद्दल. प्रथम तुमचं नाव काय? माझं नाव शेरू वाघ. मी मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाचा जिल्हा सहसेक्रेटरी आहे. आणि ही जी काय तरुण पिढी पाठीशी उभी आहे, ह्या लोकांनी, ह्याच्यातले काही लोकांनी गेल्या 4-5 दिवसापूर्वी आमच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश घेतला होता. आणि ह्या भागामध्ये जी सोसायटीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये टोटल 9 जणं ही ह्या लोकांच्या पॅनलमधले निवडून आले होते. कोण होते? म्हणजे 2 पॅनल कोण होते? एक समोरचं बिगर आदिवासींचं पॅनल होतं आणि हे जे पॅनल आहे ते आदिवासींचं पॅनल होतं. त्यापैकी 9 जणं निवडून आली आणि एक जो 10वा उमेदवार होता आमचा, त्या उमेदवाराला आणि समोरच्या पॅनलच्या उमेदवाराला समान मतं पडली होती. आणि समान मतं पडल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठी उडवल्या आणि चिठ्ठ्या उडवल्यानंतर त्यामध्ये त्याची लॉटरी लागली आणि तो लॉटरी लागल्यानंतर त्यांचे 2 उमेदवार झाले. आणि आमच्या संघटनेचे, आमच्या पक्षाचे आणि आमच्या पॅनलचे मधले 9 उमेदवार विजयी झाले. आणि हे 9 मधले 8 उमेदवार आदिवासी आहेत, 1 उमेदवार बिगर आदिवासी आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मुळात मुद्दा असा आहे की 2011 पासून ह्या भागामध्ये निवडणुकाच झाल्या नव्हत्या आणि तेव्हापासून ह्या बिगर आदिवासी लोकांचं ह्या सोसायटीवर वर्चस्व होता. मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टीमध्ये पैशांचा भ्रष्टाचार चालत होता. आणि हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी या तरुण पिढीने पुढे आले आणि हे सगळं प्रयत्न केल्या, निवडणुका झाल्या. ह्या सगळ्या झाल्यानंतर या निवडून आली आदिवासी समाजाची पॅनल म्हणून त्या गोष्टीचा मनात राग धरून निवडून आलेल्या उमेदवारांपैकी 4 उमेदवारांना तुंबळ हाणामारी झाली. एवढा मारलं की त्यामधल्या एका उमेदवाराचं हाताचं बोट मोडून टाकलं, पूर्णपणे फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्याचं आज ऑपरेशन झालं. दुर्दैव असं आहे की ही हाणामारी, ही मारामारी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये घडली. मात्र पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका होती. आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता फिर्याद दाखल करण्यासाठी ह्या तारापूर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात सगळे कार्यकर्ते आले आणि आल्यानंतर रात्रीचे 11:30 वाजले परंतु FIR दाखल झाली नाही. FIR ती लोक घेत होते परंतु नॉर्मली तक्रार घेत होते. जशी घटना घडलेली आहे त्या पद्धतीने फिर्याद घ्यायला पोलीस तक्रार नव्हते. आम्हाला जेव्हा या घटनेची कल्पना मिळाली आम्ही पोलिसांशी बोललो की साहेब ॲट्रॉसिटीनुसार तुम्ही गुन्हा दाखल करा, कारण की त्या लोकांनी जातीभेद केला आहे. इथे आदिवासींचं पॅनल आले म्हणून त्या लोकांनी मारहाण केली आणि मारहाण करत असताना जीवेठार मारण्याची धमकी दिली, त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळसुद्धा केली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर
आम्ही पोलिसांशी बोललो आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ह्यांना बोलवून रात्री 1 वाजता FIR दाखल करण्याची भूमिका घेतली. आणि FIR दाखल करत असताना FIR दाखल झाल्यानंतरसुद्धा आरोपींपैकी 2 किंवा 3 आरोपी पोलीस स्टेशनच्या CCTV कॅमेऱ्याच्या अंतर्गत आणि पोलीस स्टेशनच्या आतमध्ये खुर्चीवर बसलेले होते. मात्र FIR झाल्यानंतर आरोपी आत्ताच्या घडीला पोलीस सांगतात की फरार आहे. ह्या घटनेमध्ये ह्या प्रकरणात एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. आणि आत्ताच्या घडीला संबंध पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असतानासुद्धा ह्या पालघर जिल्ह्यातल्या सर्व आदिवासी समाजाच्या मनात एकच वातावरण असं निर्माण झालेलं आहे की फक्त हे भांडवली आणि हे जे कोणी राजकीय पक्ष आहेत ह्या लोकांना आदिवासी समाज हा निवडणुकीपुरता बरा वाटतो, फक्त आमची मतं घ्यायला बरी वाटतात. मात्र सत्ताधारी कुठल्याही राजकीय पक्षांनी ह्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाही किंवा आमच्या लोकांना कोणत्याही प्रकारचं मदत केलेलं नाही. आता आमच्या पक्षाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आज आम्ही आलो ह्या पोलीस स्टेशनच्या PI साहेबांना भेटलो. त्यांचं नाव काय? PI साहेबांचं नाव नीटचं मला लक्षात नाही, पण ते PI साहेबांना आम्ही भेटलो. त्यांची भूमिका कशी होती? कनसे म्हणून त्यांचं PI साहेबांचं नाव आहे. त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली. परंतु ह्या ॲट्रॉसिटीचं प्रकरण असल्यामुळे PI साहेबांच्या हातात तपास नाही त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्हालासुद्धा त्याची कल्पना आहे. मात्र आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांच्यामार्फत निरोप पोचवलेला आहे की तुम्ही ह्याच्यात सखोल तपास करा आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली न येता काम केला पाहिजे, कारण की कायदा हा सर्वांना समान आहे. आणि जर हे काय झालं नाही तर आम्ही ह्या संदर्भात आंदोलन करणार आहोत. ह्यानंतर आमची भूमिका अशी आहे पक्षाची, जरी अटक झाली तरीसुद्धा ह्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आणि लोकशाही पद्धतीने आम्हीच कायद्याच्या चौकटीत राहून ह्या घटनेचा निषेध करणार. तुम्हाला आंदोलनाची का वेळ आलेली आहे? तुमच्यावर कुठेतरी अन्याय झालेला आहे, पोलीस तुम्हाला सपोर्ट करत नाहीत, काय बोलणार? आज माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष उलटून गेली आणि 78 वर्षापर्यंत ज्या प्रकारे फक्त आदिवासी समाजांना ह्या लोकांनी वापरण्याचं काम केलेलं आहे, मात्र जेव्हा आदिवासी समाज निवडून येतो तेव्हा ह्या लोकांना बघवत नाही. आणि त्याच्यासाठी ही अशा पद्धतीने मारहाण झाली आणि समाजाला माझ्या समजलं पाहिजे की आपण या लोकांच्या पाठीशी कितीपणे उभे राहायला पाहिजे. आज आमच्यातली सुद्धा काही लोक आहेत जी त्यांच्या पाठीशी उभे आहेत, पण ज्यावेळी आपल्या समाजाला मारहाण होते, आपल्या समाजातल्या लोकांवर खोट्या केसेस दाखल करण्याचे कामं केले जातात, फक्त आपल्या लोकांचं शोषण केलं जाते, हे कितपत सहन करायचं. आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आम्हाला कायद्यात अधिकार आहे की तुम्ही संघटित व्हा, एकत्रित व्हा आणि रस्त्यावर उतरून ह्या घटनेचा निषेध करा आणि तो आम्ही करणार. जिथपर्यंत तुमचं काय आहे, अटक होईपर्यंत काय, म्हणजे कशी तुमची भूमिका असणार आहे आरोपींमध्ये? आम्ही आता DYSP साहेबांना, SP साहेबांना आणि ह्या पोलीस स्टेशनला संघटनेच्या वतीने, पक्षाच्या वतीने, आमची लोकशाही युवा संघटना आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत. त्याच्यामध्ये जुना कलम 307 जो होता त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये कलमवाढ केली पाहिजे, कारण की जो ॲडमिट आहे आरोपी फिर्यादी त्याचा बोट फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्याचा स्टेटमेंट घेऊन पोलिसांनी, डॉक्टरांचा रिपोर्ट घेऊन पोलिसांनी 307चा गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना अटक झाली पाहिजे. कोर्टातून अटकपूर्व जामीन नाही मिळाला पाहिजे, ह्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा. ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आणि निवेदन देणार आहोत. प्रथम तुमचं नाव काय? दिनेश. काय बोलणार, ज्यावेळेस घटना घडली रविवारी त्या ठिकाणी तुम्हालाही मारहाण झालेली आहे, कशा प्रकारे मारहाण झालेली आहे? हो, मलाही मारहाण झाले. ते त्या लोकांनी मला पण मारलं. ते किती जण होते मारायला तुम्हाला? मारायला म्हणजे ते 3-4 जण होते. ते हां, त्याने माझ्या इकडे कोलरला पकडलं आणि मारलं, इकडे साथी आणि पाठीमागे पण मारले. काय बोलत होते तुम्हाला? आणि ते घाणे शिव्या पण देत होते. आदिवासीवरून, आदिवासींची गाण मारतं, आदिवासी तुम्हाला मला दिसले ते रस्त्याला तुम्हाला ठार मारू असं वगैरे बोलत होते. मग त्याच्यानंतर ते पोलीस होते, मग पोलिसांची भूमिका काय? पोलीस आले का सोडवण्यासाठी? पोलीस काय कसल्याही प्रकारची मदत करत नाही. ते गपचूप बघत होते बाजूला राहून. आणि आमचे जे म्हणजे दुसरे जे होते सभासद ते सोडवायला येतात तर त्यांना पण ते पोलीस लोक त्यांना धक्का देऊन बाजूला करतात. पोलीस कसल्याही प्रकारची मदत करत नाही. त्याच्यानंतर तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला आले तारापूरला, तेव्हा पोलिसांचं कसं सहकार्य मिळालं? तेव्हा पण काय त्याने सहकार्य केलं ना, काय नुसतेच आम्हाला म्हणजे बोललं तर इकडे आले तेव्हा आम्हाला हाकलून काढायचे बाहेर, त्याला इकडे थांबू नको, बाहेर निघू जा. कसल्या प्रकारची त्याने मदत केली नाही आम्हाला. मग तुमचं काय आहे? आरोपी मोकाट फिरतात आहे, तुम्हाला एवढं मार लागलेला आहे, त्याबद्दल काय बोलणार आहे? त्याच्याबद्दल बोलणं आहे तर कसं आरोपी हे बाहेर फिरत आहे तर त्याचा आम्हाला धोकाच आहे. म्हणजे कसं कधी रस्त्याला येता जाता काय बोलले, म्हणजे अचानक झालं, कुणी काय केलं, हे आम्हाला भीती आहे. म्हणजे असे म्हणजे आमच्या प्रत्येक माणसाला भीती आहे, गावातल्या माणसाला. येता रस्त्याला आमची माणसं येत जातात, कुठे कामाला जो काय करतात, जर अर्ध्या रस्त्याला कुठं पकडून मारलं काय केलं तर काय होणार, हीच भीती असते. ज्यावेळेस निवडणूक झाली तुम्ही त्यावेळेस प्रत्यक्ष घटनास्थळी होते, काय झालं नक्की? होते त्या लोकांनी शिवीगाळी केली. अमृत हा
त्याला म्हणाला की आदिवासी म्हणून शिव्या मारू नका आम्हाला. हां. म्हणून त्या अमृतवरती तिघेजण तुटून पडले. आपला संजय पिंपले आणि एक दीपेश आणि एक बंटी हे नावाचे. ते मला बघता आलं नाही. त्याला मारामारी झाली तेव्हा मी सोडवायला गेलो. माझ्यावर तुटून पडले, माझ्या त्या डोक्याला एका व्यक्तीवर तिघजण तुटून हा पडले. तुटून पडले. आणि नंतर त्यांनी बाहेरून आणलेली होती माणसं. ती आमच्या न ओळखीची होती आणि इतर म्हणजे आसपास 50-60 असतील ते माणसं. तर त्याला सोडवण्यासाठी मी गेलो आणि मला बाहेर काढले आणि मला पण मारले. ते रक्त निघत होतं डोक्याला. ते वर्तमान तिथून अजून मला बाहेर नेलं, एकदम बाहेर. आणि तिकडे पण मला मारलं, सर्ट बोट फावून टाकलं. दुसरं तेवढंच, बाकीचं काय नाही. किती जण म्हणजे एवढे जण असत गुंडगिरी सारखे हे होतं हा का? गुंडेसारखं होते. जाम माणूस आणले होते बाहेरून. आणि मारलं तेव्हा पोलीस कुठे होते? पोलीस होते. ते आमच्या माणसाला पकडायचे आणि त्यांच्या माणसाला समोर ठेवायचे आणि मारायचे ते बिनधास्त. तुमच्यामधलं कोण गेलं का नाही पोलिसांना सांगायला का मारहाण होते किंवा काय होतंय? त्या भांडणाच्या अगोदर पण त्याला सांगितलं का ह्या माणसाला बिगर सभासद आहे त्याला ठेवू नका इकडे. हां. पण ते ऐकत नाही. ते येऊन ते बिगर सभासद तिकडे फिरतात, तरी गप्प बसून बघतात. ते आम्हाला समजा तुम्ही 100 फूट लांब जा, आम्ही तर सोसायटी सभासद आहेत, आम्ही चोर नाही मिळत. आमच्या हक्क मागण्यासाठी आम्ही उभे केलेत हे सर्व सभासद. पण त्यांना ते पसंत नाही. ते त्यांची ओळखी मुले, ते पैसेवाली माणसं, आम्ही गरीब माणसं. म्हणून ती त्यांची साथ देतात. कारण की त्यांचे सध्याचे काय कोणी आमदार होऊन गेला, कोणी सभापती बनून गेला, म्हणून त्यांची ओळख जास्त. आम्ही गरीब, आमची ओळख कमी, म्हणून ते आमची दाद घेत नाही पोलीस जास्त. ना पोलिसावरती माझा विश्वास नाही, कारण तो पैशावाल्यांचे पोलीस आहेत. मी डायरेक्ट बोलतो, ते आमची कामं करत नाही गरिबांची. अशी ग्रामपंचायतीमध्ये पण लफडी होतात. शेवटी श्रीमंताचीच ना त्यांचीच बाजू घेतात. हे मारहाणीच्या अगोदर तुम्ही पोलिसांना सांगितलेलं होतं? हो, सांगितलं होतं आम्ही. तरी पण म्हणजे मारहाण झाली तरी पण पोलीस शांतच? शांत. ते आम्हाला बोलतात तुम्ही 100 फूट लांब जा, आणि ते जवळ राहतात. तुम्ही सदस्य असून सुद्धा तुम्हाला सांगत लांब जायला? हा, लांब जायला बोलतात. आपल्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते आहेत. परनाली या ठिकाणी एवढी मोठी घटना घडलेली आहे, तर तुमचा एक पक्ष म्हणून काय भूमिका असणार आहे पुढची? मी लालबावट्याचा आपल्या लालबावट्याचा हे आहे. आणि आमच्या जे आदिवासी लोकांना मारहाण झालेली आहे, ज्या वंजारी लोकांनी केलेली आहे, बरेच जण 20-25 जण होते, त्या लोकांनी भरपूर असं खूप काही पाडून लात मारलेल्या आहेत, कोणाला अक्षरशः फेकून लात मारलेले आहेत, आणि असं धावता प्रत्येकाला मारलेलं आहे. पण माझं असं निषेध आहे की आम्हाला पॉलिटिशियनवरनं कसलाही आम्हाला काही गंभीर म्हणजे आम्हाला काही नाही मिळत नाही. परत नंतर आमचा असा विषय आहे का पुढच्या ह्याच्यात काही दिवसात आमचं एक आंदोलन काढण्याचं निषेध आंदोलन करायचं आहे आम्हाला. पोलिसांनी सपोर्ट न केल्यामुळे आंदोलन आहे? हो, पोलिसांनी न सपोर्ट केल्याने आमचं आंदोलन आहे. काय बोलणार, पुढची भूमिका काय असणार आहे, काय बोलणार त्याबद्दल? मी इथे जो प्रकार घडला, त्या दिवशी प्रकार घडला तिथे तर मी उपस्थित नव्हतो. आणि जेव्हा मला कळलं की असा प्रकार घडला आहे की आपल्या समाजाच्या लोकांना मारहाण केले, खूप बेदम मारहाण केले, अक्षरशः त्या आमच्या काही लोकांवरती नाचलेले सुद्धा आहेत. तर एवढी मारहाण करून जेव्हा तिथून मी तर तिथे नव्हतो, मला कळलं. मी पोलीस स्टेशनला आलो तर पोलीस स्टेशनला इथे तारापूर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्हाला खूप घाणेरडी वागणूक दिली जाते ह्या पोलीस स्टेशनला. असं आम्हाला तुच्छच समजले जाते की हे जनावर थाकलपट्टी केली जाते अक्षरशः आम्हाला. इथून चला बाहेर निघा. जे फिर्यादी आहेत तेच त्यांनाच आतमध्ये अक्षरशः त्यांना फिर्यादींना बोलता येत नव्हतं की काय बोलावं काय नाही, कारण की आमचा समाज थोडा कुठेतरी अशिक्षित आहे. त्याकरताही आम्हीही पुढे जातो की कुठेतरी काहीतरी बोलावं. तर त्यांना आम्हाला असं ढोरांसारखं अक्षरशः ढोरच आहेत हे हाकललं जात होतं की खूप वागणूक ह्यांची चांगली नाही. ह्यांना आणि जे आरोपी होते त्यांना खुर्चीवर बसवलं आणि आम्हाला हाकलून काढलं. जसे की इकडे खूप दबाव आहे राजकीय पक्षांचा की ह्यांना आरोपींना चांगली वागणूक दिली पाहिजे, VIP ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि त्यांना अजून अटक केली नाही मिळत. आणि त्या दिवशी अशी वागणूक आली की आम्ही जेव्हा आमचा फिर्यादी दाखल करत होतो की अशी आदिवासीवरनं शिवीगाळ केली, ॲट्रोसिटी आम्हाला अंतर्गत दाखल करायचे, तरी PSI बोलतात की सांगते आज ॲट्रोसिटी दाखल नाही होणार, उद्या होणार आहे. आमच्या म्हणण्यानुसार तर तसं काहीच केलं जात नव्हतं. आम्ही अक्षरशः 5 वाजतापासून तर 11:30 वाजेपर्यंत इथे 12 वाजेपर्यंत उपस्थित होतो, तरी आमच्या म्हणण्यानुसार आम्ही केलं म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार झाली नाही. आणि आरोपीला खुर्चीवर बसवलेलं होतं.
आणि आम्ही नंतर इथे एक स्टेटमेंट सांगितली की तुम्ही आमच्या म्हणण्यानुसार करत नाही, ठीक आहे, आम्ही आमच्या पुढचा इशारा आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात देऊ, ह्या स्वरूपात देऊ. त्यानंतर पोलिसांनाही कुठेतरी वाटलं असेल की हे आमच्यावरही गुन्हा दाखल होईल. त्याकरता आम्हाला डायरेक्ट DYSP साहेबांनी वारंवार फोन करत बोलले, तुम्ही तुमचं जसं आहे तसं तुम्ही जाऊन स्टेटमेंट द्या, तुमची FIR दाखल करा, आंदोलन करू नका. म्हणजे हे भांडण एक प्रकारे झालेलं आहे, एवढ्या वर्षानंतर इलेक्शन झालेलं आहे आणि तुमचा विजय झालेला आहे, तो त्यामुळेच झालेला आहे का कुठेतरी? हो, त्यामुळेच झालेलं आहे. ह्यांनी कुठेतरी एवढ्या वर्षात कुठेतरी यांनी काहीतरी घोटाळा केला असेल, भ्रष्टाचार केला असेल. ह्यांना कुठेतरी भीती वाटते का घोटाळा हा उघडकीस येईल. गेला 11 वर्षापासून त्यांचीच बॉडी आहे, इलेक्शन झालंच नव्हतं, बरोबर आहे. 20 वर्ष किती 2011 पासून त्यांचीच बॉडी आहे. आणि प्रशासक होते, 1-2 वर्ष प्रशासक बसले. तेव्हा आम्ही कोकण भवनात जाऊन आम्ही सांगितलं का आमची सोसायटीची इलेक्शन लावा, इलेक्शन नाही लावता तर परत आम्ही सोसायटी इकडे गेलो, केस पण दाखल केली का इलेक्शन लावा. ते संदर्भात त्यांनी आपल्या कोकण भवनात त्यांनी इलेक्शन लावलं ह्या सोसायटीचं. तेव्हा आता हे प्रकरण निवडून आल्यामुळे हे प्रकरण केलेलं आहे. प्रयत्न चालू होते हो, का इलेक्शन व्हावं. हे लोक काही हे वंजारी समाज आहे ते जे आहेत सभासद, ते लोक जाऊन पैसे देऊन यायचे, वाडीवाल्यांकडनं घेऊन यायचे, त्यांना साहेबांना द्यायचे, तू पुढे प्रक्रिया करू नका, तुम्ही इलेक्शन लावू नका. काही विषय त्यांनी कुठे त्यांच्यावर आम्ही केस दाखल केलेली, केस त्यांच्या बाजूने लागली, पहिले आमच्या बाजूने लागले केस, त्यांच्या पैसे दिल्यानंतर त्यांच्या बाजूने लागले. त्याच्यात खूप काही गोळबाजार झाला आणि राजकीय लोकांचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये. आणि वाडीवाल्यांकडनं प्रत्येक वेळेस नाही ह्यांचे ॲग्रीमेंट नाही आम्हाला दाखवत, नाही काही दाखवत, हे गोळबाजार झाला आहे. आज सोसायटी एवढी हे आहे, त्याला 13 लाख रुपये खर्च आला आहे, कोणी सफाईला 5 लाख रुपये खर्च आला आहे, कागदीपत्र, पेट्रोल, हे खर्च कोणाला दाखवतं? आमच्या सोसायटीचे पैसे जमा असताना तुम्ही सुद्धा आम्हाला हिशोब नाही सांगितला, सभासद लोकांना एकही हे सांगितलं नाही. आणि नुसतं बोगळ बसलेलं असं हे. आणि ह्यांना इलेक्शन न लावता ह्यांनी भरपूर काही खर्च केला, कोणाला जागा विकत दिल्या, कोणाला भाडेकरावर दिलं, त्याला आम्हाला आज पण ना माहिती कोणाला भाड्यात करून, कोणी पेपर पण नाही बनवले, असेच ते वाड्या करतात त्या. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं हे भांडण झालेलं आहे, त्यांनी एवढा वेळ जो भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार पुढे बाहेर निघणार आहे म्हणून हे झालेलं आहे. हो, त्याच्यामुळेच. कारण की दुसऱ्याकडून कोणी खाल्लेले असेल, कोणी काही दिलेले असेल म्हणून ते आम्हाला दाबवण्या प्रयत्न आणि भांडणं करण्याचा यांचा इश्यू चाललेला, बरोबर. आणि त्यांनी असेच खूप काही कोणाकडनं घेतले असतील का सोसायटीच्या नावावर, का आमची सोसायटी आहे, आम्ही सभासद आहेत, म्हणजे आम्ही आदिवासी सभासद नाही, ते 4-5 जण तेच सभासद आहेत, दुसरं कोणी सभासद नाही, असं त्यांचा विषय आहे. आपल्यासोबत लालबावट्याचा कार्यकर्ता आहे, नाव काय तुमचं? माझं प्रदीप चाकर नाव आहे. काय बोलणार हे जे प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भामध्ये? आता हे प्रकरण होऊन आता रविवारी झालेलं, तोपर्यंत आता 2 वाजेपर्यंत आरोपीमध्ये होते, त्यांना सोडून दिलं आहे. आमचं एवढंच हे म्हणणं आहे की त्यांना अटक व्हायला पाहिजे, ना अटक झाली जिथे आम्हाला भेटेल तिथे आम्ही त्यांना तोडू. आणि आमचं आता हे म्हणणं आहे की आमचं आंदोलनाचं हे थोडं हे चाललं आहे, आंदोलनाचा इशारा चालला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.